सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 92। ध्यानासाठी चिन्मय गुरुरूपाचे वर्णन। श्वेतांबरं श्वेतविलेपपुष्पं मुक्ताविभूषं मुदितं द्विनेत्रं वामाङ्कपीठस्थितदिव्यशक्तिं मन्दस्मितं सान्द्रकृपानिधानम्। 91, 92 व 93 हे श्लोक हृदयस्थ दिव्य गुरुमूर्तीचे वर्णन करतात। पांढरे वस्त्र नेसलेली, श्वेतचंदनाची उटी लावलेली, पांढरी पुष्पे धारण केलेली, पांढऱ्या मोत्यांच्या अलंकारांनी अलंकृत, भूषित झालेली, आनंदाने परिपूर्ण, 2 नेत्र असलेली, जिच्या डाव्या मांडीवर दिव्य आदिशक्ती स्थानापन्न झालेली आहे, मंदस्मित करणारी, अति विपुल कृपेचा सखोल साठा असलेली अशी गुरुमूर्ती साधकाने ध्यानासाठी घ्यावी। साधकाचे मन इतके दिव्य व्हावे की त्याने ध्यानाच्या वेळी हे 3 श्लोक वर्णन करतात त्याप्रमाणे गुरुमूर्ती हृदय फलकावर चितारावी। मनाच्या पातळीवर आत्मसाक्षात्कार धवल श्वेत प्रकाशात होतो। श्री गुरुगीता हळूहळू साधकाला एक एक चक्र भेदन करीत नकळत एकापेक्षा एक उच्च ध्यानापर्यंत नेते। चढण जशी चढणाऱ्याला शिखरापर्यंत हळूहळू नकळत चढवत घेऊन जाते, तसे हे गुरुमूर्तीचे ध्यान साधनेचा सोपान विनासायास नकळत चढविते। गुरुमूर्ती श्वेत प्रकाशाच्या कुंचल्याने चिन्मय रूपात साकारित करावी। वस्त्रही पांढरेच, गंधही पांढरे, फुलेही पांढरीच, मोत्याचे अलंकारही पांढरे असा श्वेत रंगच गुरुमूर्तीत भरावा। श्वेत रंगातच कल्पनेचा कुंचला बुडवून गुरुमूर्ती श्वेत रंगात हृदयाच्या फलकावर चितारावी। कारण शरीराच्या पातळीवरच्या ध्यानात कृष्णवर्ण दिसतो, म्हणून कवी सार्थवर्णन करतो की रात्रकाळी यमुना काळी, पाणीही काळे कृष्णही काळा, घागरही काळी इत्यादी। हाच कृष्णवर्ण महाकारण शरीराच्या पातळीवर निळा दिसतो। गुरुमूर्ती म्हणजे आनंदमूर्ती। गुरु बघून पूर्णानंद प्राप्तीच होते। गुरुच्या 2 दिव्य नेत्रातून दिव्य दृष्टी, कृपादृष्टी ओसंडत असते, पाझरत असते। जे काय गुरु शिष्याला सूक्ष्म रूपाने बहाल करतो ते गुरु नेत्राद्वाराच देतो। गुरुच्या नेत्र कटाक्षाला फार महत्त्व असते, फार सामर्थ्य असते। गुरु म्हणजे शिव व शक्ती यांचे अद्वैत रूप, म्हणून डावीकडे वामांगी दिव्य शक्ती पण विराजमान आहे असे कल्पावे। गुरु मंद स्मित करतो। स्मित हे ओठ न वापरता, दात न दाखवता चेहऱ्यावर पसरणारे व डोळ्यातून प्रगट होणारे हास्य असते। सबंध चेहराच स्मिताने, मंद हास्याच्या प्रभेने उजळून निघतो। हास्य हे जोराने नसावे, दात विचकूनही हसलेले नसावे, कारण मंद हास्य हे मंद झुळकेप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्यापेक्षा जास्त सुखद, परिणामकारक, बोलके व प्रभावी असते। केवळ स्मिताने कितीतरी गोष्टी न बोलता साध्य करता येतात, हसण्यावारी नेता येतात। प्रतिपक्षाचे तोंड केवळ स्मिताने, मंद हास्याने बंद करून त्याला नर्वस करता येते। भगवद्गीतेच्या 1ल्या अध्यायातील अर्जुनाची बडबड श्रीकृष्णाने 2ऱ्या अध्यायात केवळ स्मितहास्याने थांबवून त्याला विचारात पाडले। गुरुकृपेचे आगर, कोठार, साठा परिपूर्ण असतो। अखंडपणे गुरुकृपेची लूट वाटप चाललेली असते। गुरु म्हणजे कधीही न संपणारा प्रवाही कृपेचा जिव्हाळायुक्त निधी। अशा गुरुमूर्तीवरील ध्यानाने साधक लवकर प्रगत होतो। सद्गुरुनाथ महाराज की जय।